नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आता जसं कोरोना ह्या विषाणूने ह्या व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे, तसंच काही वर्षांपूर्वी देखील एक व्हायरस आला होता आणि त्याच्याबद्दलही जगभरात बोललं जाऊ लागलं. पण हा जो व्हायरस होता त्याबद्दल बोलताना लोकांच्या मनात एक अढी किंवा भीती होती आणि आज अनेक वर्षांनंतरही या व्हायरसबद्दल अनेक लोकांच्या मनात समज गैरसमज आहेत. तो व्हायरस म्हणजे HIV आणि HIV पासून होणारा एड्स ह्याबद्दल आज आपण कार्यक्रमातून चर्चा करणार आहोत. डिसेंबर हा जो महिना आहे हा एड्स जनजागृती महिना म्हणून पाळला जातो आणि त्यानिमित्ताने आहे आजचा आपला खास कार्यक्रम. विषय काय आहे कार्यक्रमाचा तो बघून घेऊया. एड्स जनजागृती काळाची गरज असा आजचा विषय आहे आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रेखा डावर आणि डॉक्टर प्रमोद देवराज. सर, मॅडम दोघांचंही कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर रेखा डावर ह्या 40 वर्षांपासून गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि एड्स HIV या विषयात त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं संशोधन कार्य केलेलं आहे. 1300 HIV ग्रस्त महिलांची त्यांनी प्रसूती केलेली आहे आणि शेवटच्या ज्या 200 महिला किंवा शेवटची जी 200 बाळं होती त्यातली ती HIV निगेटिव्ह आणण्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा असा हातभार आहे. आणि हे जे सगळं काम आहे त्याला दिल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत याची दखल घेतली होती. UN एड्सने याची दखल घेतली होती. सध्या त्या गुणश्री प्राध्यापक आहेत ग्रँट मेडिकल कॉलेजला आणि सर HN रिलायन्स फाउंडेशनमध्ये त्या गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गाढा अनुभव आहे या विषयामध्ये आणि त्या आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणारच आहेत. आणि आपले दुसरे जे पाहुणे आहेत तज्ज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर प्रमोद देवराज. सर 10 वर्षांपासून भारत सरकारच्या एड्स नियंत्रण उपक्रमात कार्यरत आहेत. काळजी, निगा व उपचार या विभागामध्ये ते उपसंचालक आहेत, तसंच सांख्यिकी विभागामध्ये देखील उपसंचालक आहेत. आज आपण सरांकडून देखील जाणून घेणार आहोत की काय नवीन नवीन योजना आहेत आणि काय साधारण आपण म्हणू शकतो की संख्या काय आहेत, आकडे काय आहेत हे देखील आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर कार्यक्रमामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते देखील अपेक्षित आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कारण हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे तुमच्या मनात ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील ते अगदी तुम्ही निसंकोचपणे इथे विचारू शकता. हे एक अतिशय चांगलं व्यासपीठ आहे आपल्या सगळ्या प्रश्नांसाठी. त्यासाठी आमचे जे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीच्याच 2 गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा तुमचा फोन इथे लागलाय असं तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा, पूर्णपणे बंद ठेवला तरीही चालेल. आणि आजच्या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. मॅडम, सर दोघांचंही स्वागत करते कार्यक्रमामध्ये. सुरुवातीलाच मला असं विचारावंसं वाटेल मॅडम तुम्हाला की HIV आणि एड्स तर ह्यामध्ये काय फरक आहे ते आधी आम्हाला सांगा. हे दोन्ही शॉर्ट फॉर्म आहेत, ॲक्रोनिम आहेत. तर HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. जसं आता करोना व्हायरस तुम्ही म्हणालात सगळ्यांना आता तर सुपरिचित आहे, तसंच HIV हे व्हायरस ह्या किटाणूचं नाव आहे. आणि जेव्हा संसर्ग होतो व्यक्तीला त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येते. आपण जेव्हा त्यांचं रक्त तपासतो त्याच्यामध्ये HIV व्हायरस आढळला म्हणजे ते HIV ग्रस्त आहेत. पण ह्याचा अर्थ त्यांना एड्स झाला असं नाही. एड्स या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. अनेक लोकांना HIV झाल्यानंतरही त्यांना काहीही सिम्पटम चिन्ह नसतात. मात्र एड्स म्हणजे पुढच्या स्तराला जाऊन जेव्हा त्यांना रोग होतो HIVच्या इन्फेक्शनमुळे आणि त्यांची प्रतिकारशक्ती इम्युनिटी कमी होते, मग त्यांना जे आपल्या समोर जे चित्र येतं की वारंवार ताप येतो, हगवण होते, वजन कमी होत आहे, असे खंगलेले जे एड्सचे रोगी आहेत, ही म्हणजे अनेक वर्षांनी आणि आज तर आपल्याकडे भारत सरकारने सगळ्याच HIV ग्रस्तांना त्रिसूत्री औषध विनामूल्य दिल्यापासून HIV ते एड्स होण्याचं अंतर खूपच वाढलंय. त्यामुळे अनेक वर्ष म्हणजे 20 वर्ष सुद्धा मी पेशंट पाहिलेत. मी 30 वर्षापासून इथे काम करते की जे औषध घेऊन स्वतःला एड्स पासून रोखू शकतो. HIV झाल्यावर आजही आपल्याकडे रामबाण औषध नाही,
परंतु आपण HIV मॅनेज करू शकतो. बरोबर. म्हणजे HIV संक्रमण झाल्यानंतर अनेक वर्ष अशी जाऊ शकतात की तुम्हाला काहीही लक्षणं नाहीये. आणि सर तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही देखील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहात, तर आकडे काय सांगतायत? म्हणजे आपल्याकडे हे जे एड्सचं प्रमाण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये कसं आहे, किती कंट्रोलमध्ये आहे? सरासरी आम्ही एड्स कार्यक्रमाच्या अंतर्गत जे तपासणी केंद्र आहेत, जे प्रामुख्याने महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेलेले आहेत, तिकडे वर्षाला आम्हाला एक उद्दिष्ट असतं भारत सरकारकडून दिलेलं. त्या अनुषंगाने आम्ही तपासणी करतो, जनसामान्यांमध्ये जातो. जे काही तपासण्या होतात वर्षाकाठी आणि त्याच्यानंतर जे रुग्ण आढळतात त्याच्यामध्ये सरासरी 50%पेक्षा कमी घट, म्हणजे 50%हून जास्त घट झालेली आहे. मागच्या 3 वर्षाचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एक काळ असाही बघितलेला आहे की सरासरी वर्षाला 22-23 हजार रुग्ण नवीन डिटेक्ट होत होते, तर आता साधारण ते प्रमाण 14-15 हजाराच्या रेंजमध्ये आलेलं आहे. नक्कीच, म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे, ही नक्कीच एक आशादायी बाब आहे. आणि यामध्ये जनजागृती हा एक खूप महत्वाचा मला असं वाटतं की भाग आहे. तर मॅडम तुम्ही काय सांगाल की अजूनही गैरसमज आहेत की हा कसा पसरतो तेही सांगा आणि कशाने पसरत नाही तेही सांगा. तर आता आपण हे तर पाहिलंच की HIV झाल्यानंतर त्याला नष्ट करण्याचं रामबाण आपल्याकडे औषध अजूनही नाहीये. त्यामुळे HIV न होऊ देणं हेच जनतेच्या हातात आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की HIV एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कसा जातो. तर त्याच्यामध्ये शारीरिक संबंध, सेक्स हा सगळ्यात प्रामुख्याने, आपण जर HIV चे 100 पेशंट बघितले आणि त्याचं अनालिसिस केलं की कुणाला कसा झाला, तर शारीरिक संबंधामधनं HIV पसरतं आपल्याला दिसतो. त्यानंतर दूषित इंजेक्शनच्या सुया जर वापरल्या गेल्या तरीही HIV एका माणसाकडून दुसऱ्याला होऊ शकतो. परंतु आता आपण सगळीकडे, सगळ्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल्स वापरतो आणि जे पहिल्यांदा वापरतो आम्ही त्याचं पण आम्ही डिस्ट्रॉय करतो. कारण आमच्या लक्षात आलं आम्ही ती वापरून जर आपण त्या कचऱ्याच्या मध्ये फेकली तर गरीब लोक पुन्हा कचरा वेचून त्या, म्हणजे निडल सर्क्युलेट होतो त्या सिरिंज, त्यामुळे आपण आता त्या निडल आणि सिरिंज डिस्ट्रॉयच करतो, त्यामुळे त्याच्याने होत नाही. तिसरं म्हणजे रक्त. रक्तातच HIV आहे आणि जर ज्या माणसाला HIV आहे असं रक्त जर चढवलं गेलं तर ज्या माणसाला रक्त मिळालं त्याच्यात होऊ शकतो. परंतु त्यासाठी आता आपले ब्लड बँक आणि ब्लड ट्रान्सफ्यूजचे नियम खूपच काटेकोरपणे पाळले जातात आणि प्रत्येक रक्ताची जी बॅग असते, ब्लड युनिट असो तर ते आपण HIV आहे की नाही ह्याच्यासाठी तपासूनच देतो. त्यामध्ये पण एक फार छोटीशी एक असते शक्यता, म्हणजे ती इन्क्युबेशन पिरियडमध्ये असायची, पण नॅट टेस्टिंग जे आलंय आज आपल्याकडे, न्यूक्लिअर ऍसिड टेस्टिंग, त्याच्याने ते 100% आपल्याला रक्तही सेव्ह करता येतं. म्हणजे 100% आपल्याला कळतं की HIV आहे किंवा नाही आणि मग आपण ते देऊ शकतो. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे ज्याच्यावर मी काम करत आले आहे की आईकडून बाळाला होणारा HIV थांबवणं. आईला HIV होऊच नये ही आमची अपेक्षा आहे, पण तो दिवस उजाडत नाही तोपर्यंत ज्या आया HIV संक्रमित आहेत त्यापासून कमीत कमी बाळाला होणारा HIV आपल्याला रोखता येतो आणि कमीत कमी पुढची पिढी वाचवता येते. तर ह्या 4च पद्धतीने HIV एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकतो. हे झालं सायंटिफिक ट्रूथ. परंतु लोकांना असं वाटतं की आपण एकत्र राहिल्याने, एकत्र जेवल्याने, एका गाडीतून प्रवास केल्याने, घरकाम करणारी बाईला किंवा पुरुषाला HIV असेल तर अशा कुठल्याही संपर्काने HIV एकमेकांना होऊ शकत नाही. शारीरिक संबंध, इंजेक्शन, निडल, रक्त किंवा आईकडून बाळाला, अशा प्रकारेच फक्त होतो. त्यामुळे जी समाज हे HIVच्या लोकांना वाळीत टाकते ते चुकीचं आहे. बरोबर आहे. सर पुढचा प्रश्न मला तुम्हाला याचबद्दल विचारायचं आहे की अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की कामाच्या ठिकाणी जर कुणाला एड्स झाला असेल किंवा HIV पॉझिटिव्ह असेल तर त्याला कामावरून काढलं जातं किंवा एक कुठेतरी एक दुजाभाव केला जातो. तर ह्या संबंधी एक कायदा देखील आहे, तर त्याबद्दल सांगा. भारत सरकार मार्फत 2017 साली HIV एड्स ऍक्ट ची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामध्ये राज्यांना म्हणजे एक स्टेट स्पेसिफिक तुम्ही
काही नियम अटी त्याच्यात टाकू शकतात, असं प्रयोजन देखील करण्यात आलं. तर या HIV एड्स ॲक्टमध्ये बेसिकली विषय असा राहतो की जेव्हाही वर्क प्लेसमध्ये स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन होतं तर संबंधित व्यक्ती हा जी काही सरकारी व्यवस्था आहे त्यांच्याकडे ते दाद मागू शकतात किंवा शासनाकडे किंवा एक FIR सुद्धा लॉन्च होऊ शकते. तर अशा प्रकारे जे काही भेदभावाचे काही प्रकरणं येतील ते निपटवण्याचा हा शासनाचा प्रयत्न भारत सरकारचा राहणार आहे. त्यातल्या त्यात कायदा येण्या अगोदरही भारत सरकारने काही निकष दिलेले होते. त्याच्यामध्ये स्टेट ग्रीव्हन्स सेल्स स्थापन करण्यात आलेले होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ही एक समिती होती, जिथं जिल्हा लेवलला असे काही अडचणी जर रुग्णांनी फेस केल्या तर त्याला रेड्रेस करण्यासाठी ती यंत्रणा काम करत होती. पण आता HIV एड्स ॲक्ट आल्यामुळे बरेचसे विषय किंवा हे भेदभावाचे प्रमाण कमी झालेले आहेत आणि जर असं कोणाबद्दल घडलं तर ते राज्य सेलला त्याच्या बाबतीत कळू शकतील आणि एक योग्य पद्धतीने ते विषय म्हणजे मार्गी लावता येऊ शकतो. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की भेदभाव जसा केला जातो आणि तुम्ही कशाने पसरतो हे सांगितलं, पण अनेक गैरसमज आहेतच. तर एक अगदी छोटासा प्रश्न विचारतो की जो काही वर्षांपूर्वी मी असा ऐकला होता की घरकाम करणारे कोणीतरी आहे किंवा स्वयंपाक करणारा आहे, तर विशेषतः स्वयंपाकाच्या बाबतीत अशी भीती वाटते की समजा काही बोट कापलं आणि मग ते आमच्या स्वयंपाकात गेलं तर मग आम्हाला होईल का HIV? ओके, एक तर बोट कापल्यावर तो माणूस लगेच बाजूला होणार त्याच्यात आणि जर आपण ते गिळलं, HIVचा व्हायरस गिळला ना तर तो आपल्या आतड्यांमध्ये तो नष्ट होतो. त्यामुळे कुठल्याही खाण्यापिण्याच्या पदार्थातनं जाऊन HIV आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. हस्तांदोलन केल्याने नाही, बरोबर बसल्याने नाही, बरोबर राहिल्याने तो होत नाही. परंतु हा जो समाजाचा मध्ये जे गैरसमज आहेत त्यासाठी समाज प्रबोधनाची खूप गरज आहे. कारण कायदे आपण खूप काढतो परंतु हे आधीच गांजलेली माणसं आहेत, त्यामुळे ह्या कायद्यांची मदत घेण्याच्या ऐवजी ते समाजापासून स्वतःलाच दूर करतात किंवा सांगत नाहीत. मग सांगत HIV आहे म्हणूनच सांगायचं नाही, कारण की ही भीती असते की मला राहत्या चाळीतून काढून टाकतील, ऑफिसमधनं काढून टाकतील, घरकामातनं काढून टाकतील. तर हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की आपला लढा HIVच्या व्हायरस बरोबर आहे, HIV ग्रस्त लोकांशी नाहीये. त्यांना आपल्याला सामावून घेतलं तरच ते पुढे येतील, ते व्यवस्थित आपली ट्रीटमेंट उपचार करून घेतील आणि त्यांच्यापासून दुसऱ्यांना HIV होणार नाही. तर तो त्यांना धीर आलाच पाहिजे की बाबा मी सांगितल्याने माझ्यावर स्टिग्मा किंवा डिस्क्रिमिनेशन होणार नाही, तरच ते समोर येऊन व्यवस्थित आपण जरी त्यांना विनामूल्य औषधं सुरू केली आहेत पण ते जर घाबरत असतील की लोकांना कळेल मला HIV, तर ती पुढे येऊन घेणार नाही. बरोबर आहे. आणि मला वाटतं की ही पूर्ण एक समाजाची जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे किंवा HIV ग्रस्त किंवा एड्स ग्रस्त जे पेशंट्स असतील तर त्यांच्यामध्ये दुजाभाव न करणं आणि त्यांना कुठेतरी एक सपोर्ट देणं, जेणेकरून ते चांगली उपचार पद्धती जी आता उपलब्ध आहे आपल्याकडे ती घेऊ शकतील. याबद्दल आणखीही आपण बोलणार आहोत कार्यक्रमातून, पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एड्स जनजागृती महिना म्हणजे डिसेंबर महिना आणि त्यानिमित्ताने आपला खास कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रेखा डावर आणि डॉक्टर प्रमोद देवराज. यासंबंधी जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, निसंकोचपणे पोहोचवा, कारण ह्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना माहिती जाणं हाच कार्यक्रमाचा उद्देश आहे. सर, आपण मगाशी बघितलं की कुठल्या मार्गाने HIV संक्रमित होतो, तर सध्याची जी आकडेवारी आहे किंवा सध्याचा जो तुमचा अभ्यास आहे तर तो अभ्यास काय सांगतो की कोणत्या मार्गाने HIV सध्या जास्त संक्रमित होतोय? 90 ते 95% जो संसर्ग होतो हा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो. नंतर मग गरोदर HIV संसर्गित गरोदर मातेपासून लहान बाळाला सगळ्यात कमी प्रमाण आहे हे सुई, दूषित सुया आणि इंजेक्शन निडल्स वापरल्याने. याच्यामध्ये म्हणजे प्रिव्हेन्शनच्या आस्पेक्टने आम्ही जेव्हा जनजागृती कार्यक्रमात जातो तर त्याच्यामध्ये भर जास्तीत जास्त असुरक्षित
लैंगिक संबंध टाळण्यासाठी निरोधचा वापर करणं हा एक मोठा मेसेज आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. आता मॅडम, हे जे शिक्षण आहे की लैंगिकता शिक्षण म्हणा, तर हे कधी द्यायला पाहिजे, कुठल्या वयामध्ये हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे? आता जर त्यांचं वय लहान असताना हे आपल्याला देणं आवश्यक आहे. एकदा का शारीरिक संबंध सुरू झाले आणि HIV ची लागण झाली, त्याच्यावर रामबाण उपाय नाही, काहीच करू शकत. त्यामुळे आधी आम्ही जेव्हा 2000 साली हे काम सुरू केलं होतं तेव्हा आम्ही कॉलेजेसमध्ये जायचो आणि तिथल्या तरुण तरुणींशी बोलायचो. पण नंतर आमच्या लक्षात आलं की आता लैंगिक संबंध सुरू होण्याचं वय हळूहळू कमी होते. म्हणजे 14-15 वर्षाची मुलं, 13-14-15 वर्षाची ह्याच्यामध्ये, म्हणजे ते कुठे आली? हायस्कूलला. म्हणजे आता आपल्याला जायचं आहे हायस्कूलमध्ये आणि बोलायचं आहे, आणि हे बोलणं फार गरजेचं आहे. कारण की आपण बोललो नाही तर त्या मुलांना उत्सुकता खूप आहे आणि ते चुकीच्या मार्गाने त्यांना काहीतरी माहिती मिळवतात. मग ते इंटरनेट असो, त्यांचे मित्रमैत्रीण असो, पॉर्नोग्राफी, असे अनेक. त्यामुळे आज फार आवश्यक आहे की जे ॲडोलसंट आम्ही म्हणतो, म्हणजे 12-13 वर्षाचे, आपण प्रत्येक मुलीला तिची आई समजावते की नाही, पाळी येणार बाळ, काही घाबरायचं नाही, तुला हा मासिक धर्म आहे, त्याच्यात पॅड वापरायचंय. परंतु त्याबरोबर आईला हे बोलणं आता आवश्यक झालं आहे की आपण सेक्स म्हणजे काय आणि प्रेग्नन्सी कशा होतात. आपण कॉलेजमध्ये वगैरे बायोलॉजीत आमच्या वेळेस तर ते अर्थवर्म आणि फ्रॉग वगैरे डिसेक्शन करून सगळं शिकवायचे, पण आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल की ओव्ह्युलेशन काय आहे, स्पर्म काय आहे, प्रेग्नन्सी कशी होते आणि शारीरिक संबंध ठेवल्यानेच प्रेग्नन्सी होते, हे आज कुठेतरी सगळ्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. आम्ही प्रयत्न केला नाको आणि सरकार महाराष्ट्र शासनातर्फे की आम्ही शिक्षकांना ट्रेनिंग दिलं होतं आणि आमची अपेक्षा होती की शिक्षक हे पोचवू शकतील, परंतु ते फारसं सफल झालं नाही, कारण शिक्षक स्वतःच खूप बुजत होते याविषयी बोलायला आणि मुलं मुली पण त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन ते ऐकत नव्हते. तेव्हा हे लक्षात आलं की हे पालकांनाच काम करायला लागणार आहे आणि सगळीच मुलं मुली शाळेतही जात नाही, आउट ऑफ स्कूल सुद्धा एक मोठा आपल्याकडे, परंतु घरीच त्यांच्या वडीलधाऱ्यांनी आपल्याकडे एक जो सेक्स म्हणजे टॅबू, सेक्स बद्दल बोलायचं नाही, हे थांबवलं पाहिजे. कारण की एकदा जर तुमच्या मुला मुलींना हा रोग झाला तर तो पूर्ण बरा करण्यासाठी जगात कुठेही औषध नाहीये. त्यामुळे आपल्याला त्यांना हे लैंगिक शिक्षण द्यायचं. आम्ही एक सोपी त्रिसूत्री सांगायचो लहान मुला मुली, म्हणजे कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलला, की ABC ऑफ सेक्स. ABC सगळ्यांना माहिती, ABC आपण धडा सुरू करतो. तर A म्हणजे ॲब्स्टिनन्स, म्हणजे ब्रह्मचर्य. ही आपली भारतीय संस्कृती आहे की लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू नयेत. पण आज मल्टिपल चॉईसचा जमाना आहे, तर एक चॉईस देऊन आपल्याला चालत नाही. त्यांना आपल्याकडे B आहे. B म्हणजे बी फेथफुल. हे पण मी सांगेल, ही पण आपल्या संस्कृतीचा भाग आहे, एक पत्नी एक पती असं आपल्या इथे. परंतु आज त्यांना A आणि B मान्य नसेल तर C म्हणजे कंडोम, तो तर नक्कीच वापरा. आणि ह्याच्या मागे एक मोठी की ह्याच्याने नुसताच एक आपण HIV बद्दल बोलतो, पण HIV हा एक गुप्त रोग आहे, आणखीन अनेक गुप्त रोग आहेत. तर नुसताच हे जर सेफ सेक्स, हे 2 गोष्टींसाठी महत्व आहे, HIV आणि इतर गुप्त रोग होऊ नयेत. आणि मुलींच्या बाबतीत आजही आमच्याकडे कितीतरी अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज, लग्नाआधी जे शारीरिक संबंधातनं त्यांना गर्भ राहतो आणि त्या गर्भपातासाठी येतात. तर हे दोन्ही टाळण्यासाठी त्यांना आपल्याला सेफ सेक्स चं शिक्षण द्यायचंय. आज आपण इथे सेक्सच्या अगेन्स्ट आहोत असं नाहीये, परंतु सेफ सेक्स असला म्हणजे तुम्हाला हे जे गुप्तरोग आणि नको असलेल्या प्रेग्नन्सी टाळता येतील. नक्कीच. आणि खूप महत्वाचा विषय खरं तर मॅडम तुम्ही आता बोललात, कारण ह्या विषयावर बोलणं पालकांना म्हणा, शिक्षकांना म्हणा, एक थोडंसं संकोचाचं वाटू शकतं, पण आपण जर वेळीच बोललो नाही तर त्याचे जे परिणाम आहेत ते अधिक भयावह होऊ शकतात. त्यामुळे आता जर काही भीती असेल तर ती तोडून आपण बोलणं जास्त गरजेचं आहे.
सर तुम्ही काय सांगाल की आता जसं मॅडम पण म्हणाल्या की शाळेबाहेर असणारी बरीच मुलं आहेत, शालाबाह्य किंवा जी कॉलेजला जात नाहीत, अशी एक मोठी तरुण पिढी आहे, वेगवेगळ्या इंटिरियर्समध्ये आहे भारताच्या. तर ह्या लोकांपर्यंत, या मुलांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं जाऊ शकतं? मॅडमने उपस्थित केलेला मुद्दा फार गहन आहे, कारण की आज आमचे जे आता आकडेवारी जी बघतो, जे 30-35 वयोगटात साधारण नवीन संसर्गाचा म्हणजे सापडतोय. पण आता येणारी पिढीला वाचवण्यासाठी जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात रेड रिबन क्लब्स म्हणजे महाराष्ट्रात 1045 महाविद्यालयांमध्ये आम्ही असे युवकांचे गट तयार केलेले, ज्याच्यामध्ये हा HIV आजाराविषयी माहिती दिली जाते, काही ग्रुप वर्क्स दिले जातात आणि सेन्सिटायझेशन असतं. याच्यामध्ये जर एखाद्या मुलाला या आजाराविषयी काही प्रश्न असेल तर तो त्या ग्रुपमधल्याच एका पियर म्हणजे त्याच्या मित्राकडे जाऊन माहिती घेऊ शकतो. बऱ्याच कॉलेजां महाविद्यालयांनी हे एक पुढाकार घेतलेला आहे की त्यांच्या लायब्ररीमध्ये HIV विषयी पुस्तकं आणि गुप्तरोगाविषयी पुस्तकं ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. तर हे जे उपक्रम आहे याच्यातून बरेच प्रश्न येतात. आता हे प्रश्न युवकांना मांडण्यासाठी आम्ही 1097 एक पोर्टल, भारत सरकारचा पोर्टल आहे, त्याच्यामध्ये कोणीही निसंकोच कोणत्याही वेळी रात्री अपरात्री HIV विषयी कुठलेही प्रश्न असतील तर ते फोन करून विचारू शकतात. त्याची माहिती मग पुढील टप्प्यानुसार ती दिली जाते. बरं, 1097 हा नंबर आहे आणि ह्याच्यावरती कुणीही फोन करून आपल्याला ज्या काही शंका असतील त्या कधीही आपण विचारू शकतो. आणि कॉन्फिडेन्शियली, कारण लोकांना ते खूप महत्वाचं आहे की हे कोणाला कळलं नाही पाहिजे किंवा हे कोणाला माहिती नाही पाहिजे की मी हा प्रश्न विचारला. हे एक फारच. तुम्ही जसं सांगितलं की पालकांचा एक महत्वाचा रोल आहे, तसंच हेल्थ वर्कर्स आणि डॉक्टर्स, तर ह्यांच्यातर्फे देखील हे जे जनजागृती आहे ही एक महत्वाची असते, तर त्याबद्दल काय सांगाल? नर्सेस आणि डॉक्टर्स यांना तर आपण प्रशिक्षणच देतो, त्यांच्या MBBS आणि नर्सिंगच्या करिक्युलममध्ये पण शिकवतो. पण मेन म्हणजे इंटर्न्स जेव्हा होतात मुलं, तेव्हा आम्ही त्यांना बरोबर घेऊन काउन्सिलिंगला बसायचो. काउन्सिलिंग HIV मध्ये खूप महत्वाचं आहे, समुपदेशन. आणि काउन्सिलिंग हे नेमकं ज्या शब्दात झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला नाकोकडून चार्ट्स मिळतात. तर ते चार्ट्स आहेत, त्याच्यावर चित्र असतात, म्हणजे लोकांना समजायला सोपं पडतं. आणि मग आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा हे इंटर्न्स आमच्या बरोबर बसतात आणि काही दिवसांनी मग ते पण काउन्सिलिंग करायला ट्रेंड होतात. त्यामुळे सोशल वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस हे कुणीही आता पेशंटचं काउन्सिलिंग ज्यांना ट्रेनिंग दिल्यावर ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. हे झालं प्री टेस्ट काउन्सिलिंग. म्हणजे HIV ही एक ऐच्छिक तपासणी आहे. असं नाहीये कंपल्सरी की तुम्ही आलात आणि तुम्ही HIV केलं नाही तर आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार नाही, असं आपण त्यांना म्हणू शकत नाही. पण समुपदेशन करून समजावल्यावर माझा असा अनुभव होता JJ मध्ये की जे अगदी 97-98% स्त्रिया तयार होतात, 2-3% घरी जाऊन सासूला नवऱ्याला विचारून पुढच्या वेळेस करतात. तर प्री टेस्ट काउन्सिलिंग हे आपण ग्रुपमध्येही करू शकतो, कारण त्याच्यात काही कॉन्फिडेन्शियलिटीचा इश्यू नाहीये. कारण JJला एका दिवशीच एवढ्या प्रेग्नंट बायका यायच्या, तर आम्ही त्यांचे 5-10चे ग्रुप करायचो, त्यांना ऑडिओ व्हिज्युअल फीत पण दाखवायची आणि सांगायची माहिती. मात्र जेव्हा त्या तपासणीचा रिपोर्ट घेऊन येतात तो कॉन्फिडेन्शियल असतो. तिथे 1:1 समुपदेशन करावं लागतं. आणि त्यातल्या ह्याच्यामध्ये पण जे निगेटिव्ह असतात ते आनंदी होतात आणि घरी जातात. परंतु जर यदा कदाचित 1-2% जे तुमचे कोणी पॉझिटिव्ह येतात त्यांना हाताळणं हे जरा ट्रेंड काउन्सिलरलाच आम्ही करू द्यायचो, कारण तो एक थोडासा धक्का बसतो. आणि ह्या स्त्रिया जेव्हा आम्ही त्यांना प्री टेस्ट काउन्सिलिंग सांगायचो, आम्ही सांगायचो की अनेक लोकांबरोबर शारीरिक संबंध असले तर गुप्तरोग होतात वगैरे, त्या म्हणायच्या माझा तर काही प्रॉब्लेम नाहीये आणि माझा नवरा तर एकदम संतच आहे, असं प्रत्येक बाईचं आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही तिला तो एकदम अचानक पॉझिटिव्ह आला रिपोर्ट की ती खूप घाबरून जाते, तेव्हा तिला समजावणं खूप महत्वाचं आहे. ते काउन्सिलिंग मात्र आम्ही ज्युनियर्स डॉक्टर्सना वगैरे नाही, एक तर सिनियर डॉक्टर किंवा आमचा ट्रेन काउन्सिलर करतो आणि तिला समजावून सांगतो ही HIV पॉझिटिव्ह स्टेट आहे, तुला एड्स झालेला नाही आणि आम्ही एड्स होण्यापासून आजही तुला रोखू शकतो, पण तू तुझ्या नवऱ्याला पण घेऊन ये, त्याची पण आपण टेस्ट करू. तो यदा कदाचित निगेटिव्ह असेल, ज्याला आपण डिस्कॉर्डंट म्हणतो, तर आजही आम्ही त्याला वाचू शकतो.
नक्कीच तिचं हे दुसरं तिसरं मूल असेल तर पहिल्या मुलांचेही टेस्ट करून घेतो. कारण आता कदाचित किती वर्षापासून HIV होता आपल्याला माहित नाही. त्यामुळे काउन्सिलिंग हे तसं प्री टेस्ट काउन्सिलिंग सोपं आणि स्टँडर्ड असतं, मात्र पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग थोडं नाजूक आणि सिनियर माणसांनी हाताळायला पाहिजे. नक्कीच, कारण मुळात हा विषयच तसं म्हटला गेला तर एक नाजूक विषय आहे, अतिशय संवेदनशील असा विषय आहे आणि ह्याच विषयावर आपण बोलतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय या कार्यक्रमाच्या द्वारे पोहोचतोय. आणखीही बोलणार आहोत HIV पासून एड्स ची जी स्टेज आहे ती आपण कशी रोखायची, औषध प्रणाली काय आहे याविषयी बोलणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डिसेंबर हा एड्स जनजागृती महिना म्हणून आपण सगळीकडे पाळतो आणि त्यानिमित्ताने आहे आजचा आपला खास कार्यक्रम. विषय आहे एड्स जनजागृती, काळाची गरज. आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर रेखा डावर आणि डॉक्टर प्रमोद देवराज. सर, आपण माहिती करून घेतली की कशा पद्धतीने ह्याचा जो प्रसार आहे किंवा कसा पसरतो, तर सुविधा केंद्र कुठे कुठे आहेत आणि कशा पद्धतीने जर शंका असेल कुणाला तर तिथे जाऊन ते टेस्ट करू शकतात आणि पुढच्या उपचारांसाठी नोंदणी करू शकतात. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या कार्यक्रमात 2 विभाग आहेत. एक आहे तपासणी विभाग आणि एक आहे उपचार विभाग. तपासणी विभागाअंतर्गत ICTCs येतात, म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, म्हणजे जिथं समुपदेशन पण केलं जातं आणि जो तपासणीसाठी संमती देतो त्याची HIV ची तपासणी केली जाते. साधारण राज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत आपण ह्या HIV तपासणीच्या सुविधा केंद्र दिलेल्या आहेत. 2 प्रकारच्या तपासणी होतात. एक आहे की जिथं फक्त स्क्रीनिंग केली जाते, 20 मिनिटांमध्ये रिपोर्ट मिळतो, आणि स्टँड अलोन ICTCs म्हणजे जिथं 3 तपासण्या करून कन्फर्मेशन रिपोर्ट दिला जातो. कारण की आता जसं मॅडमने सांगितलं की HIV जोडल्या गेलेला एक स्टिग्मा आहे. मग पहिली गोष्ट रुग्ण याच्यातच म्हणतो की हा रिपोर्ट माझा नाहीये, मग त्याला जेवढी एफर्टेड काउन्सिलिंग लागते ती या स्टँड अलोन ICTCs मध्ये आमचे प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात त्यांच्या माध्यमातून केली जाते. राज्यामध्ये पहिली टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मग दुसरी आणि तिसरी अशा 3 टेस्ट करून मगच आम्ही कन्फर्मेशन रिपोर्ट देतो. त्याला मग फॉलोड याच्यानंतर मग पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग असते. राज्यामध्ये आता टेस्टिंग झाल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतर यांना उपचार केंद्रांना जोडलं जातं. आता राज्यामध्ये मुंबई बरोबर पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 85 ART उपचार केंद्र आहेत. याच्यामध्ये पण प्रोसेस तीच आहे की पेशंट पहिले लिंक केला जातो उपचार केंद्रांना, तिकडे मग परत काउन्सिलिंग होते. कारण इथं आता आयुष्यभर औषध उपचारावर यायचं. आपण साधारण सर्दी खोकला झालं 7 दिवस डॉक्टर आपल्याला औषध लिहून देतात, आपण 3 दिवस औषधं घेतो आणि बंद करतो. पण इथं महत्वाचं असं आहे की अखंडित पद्धतीने पेशंटने कुठलंही स्टॉप गॅप न ठेवता आयुष्यभर हे मेडिसिन्स घ्यायचे आहेत. मग या मेडिसिन्सचा साईड इफेक्ट काय आहे, जर झाला तर काय करायचं, याबाबत सगळं काही समुपदेशन ART केंद्रांमध्ये दिलं जातं. काउन्सिलर्स कडून जेव्हा तो ट्रीटमेंटवर येतो तेव्हा साधारण आम्ही 15 दिवस पहिले मेडिसिन देऊन ट्रायल बघतो की पेशंटला मेडिसिन सूट होते की नाही. एकदा ती सूट झाली की मग त्याला महिन्याची औषधं देऊन बोलवलं जातं. अगदीच काही पहिल्या 15-20 दिवसात साईड इफेक्ट्स आले तर फॉलोअप डॉक्टरांकडे पेशंट्स घेतात आणि मग जी काही मेडिसिन्स पेशंटला सूट होते ती आम्ही प्रिस्क्राईब करून पुढे कंटिन्यू करतो. नक्कीच. मॅडम, आता ह्याच्यामध्ये मला असं सांगा की कुणी HIV टेस्ट करून घेतली पाहिजे, कारण जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकालाच असं वाटत असतं की नाही हा रिपोर्ट माझा नाहीये जर पॉझिटिव्ह आला तर मग टेस्ट कुठल्या वयोगटातल्या लोकांनी करावी किंवा कुणी बेसिकली HIV टेस्टसाठी जावं? HIV ही तशी ऐच्छिक आहे, त्यामुळे ते कुणीही करू शकतं. आता आपण पाहिलं की सेक्शुअल ट्रान्समिशन हेच महत्वाचं कारण असल्यामुळे सेक्शुअल ऍक्टिव्ह असलेली मंडळी त्यांनी HIV ही टेस्ट करता येते आपल्या ह्या ICTC सेंटरच्या माध्यमातून, किंवा त्यांना हवं असेल तर ते सेंटरच्या, पण इथे ही सेंटरमध्ये विनामूल्य होते. बाहेर गेला तर तुम्हाला त्याचे प्रायव्हेट लॅबला त्याचा कॉस्ट लागते, म्हणून हे करू शकतात. पण ह्या पलीकडे ज्याला हवी आहे त्याला ऐच्छिक करायची, परंतु हाय रिस्क ग्रुप म्हणतो आम्ही HRG, हाय रिस्क ग्रुप,
तर जे कोण असतात ज्यांचे अनेक स्त्रियांशी किंवा पुरुषांशी अनेक लोकांशी शारीरिक संबंध होतात त्यांचा HIV रिस्क फार मोठा असतो. त्यामुळे आपण ज्यांना कमर्शियल सेक्स वर्कर्स म्हणतो, ज्या पैशासाठी देह विक्रीचा व्यवसाय करतात, त्यांना आपण सरकारमार्फतच ही सुविधा दिलेली आहे की त्यांना आपण वारंवार ते टेस्ट विनामूल्य करून घेऊ शकतात. तसंच गर्भवती स्त्रिया, कारण ती जर यदा कदाचित असेल, तिला काही सिम्पटम पण नसतात, पण ती नाव घालायला आली की आज आपण सगळ्यांच्या HIVची टेस्ट करून घेतो, तर ती करण्यासाठी मग त्यांना आपण विचारतो, त्यांना समजावून देतो आणि त्यांची पण ही सगळ्यांची घेतो. ट्रक ड्रायव्हर्स किंवा मायग्रंट पॉप्युलेशन ह्यांच्यामध्ये सुद्धा, कारण की ते घरापासून दूर असतात आणि हाय रिस्क बिहेवियर होण्याची शक्यता असते, तर हे हाय रिस्क ग्रुप आहेत. आणि इंट्राव्हिनस ड्रग युजर, IVDU म्हणतो आम्ही त्यांना, तर जे मादक पदार्थ नसेमध्ये टोचून घेतात आणि ते काय करतात की एकच सुईने 4-5 लोकांचा ग्रुप असतो, ते मादक पदार्थ त्याच एकाच सुईने टोचले जातात, त्यामुळे एका माणसाचा HIV तो दुसऱ्यांच्या नसेमध्ये जाऊन अशा ह्याच्यात हे हाय रिस्क ग्रुप झाले. पण तसंही कोणीही दाम्पत्य किंवा सेक्शुअल ऍक्टिव्ह असलेली स्त्री किंवा पुरुष आपल्याकडे HIVची टेस्ट करून घेऊ शकतात. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांची सगळ्यांची टेस्ट केली जाते आणि मला वाटतं की कोणत्याही इव्हन सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळीकडे केली जाते. तर एखाद्या स्त्रीची म्हणजे गर्भवती स्त्रीची जर HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग पुढे काय आखणी असते? खरे, म्हणूनच तर आधी प्री टेस्ट काउन्सिलिंग म्हणजे आपण त्यांना समजावून सांगितलंय ही टेस्ट काय आहे, ही कशी पसरते, आणि नंतर असतं की आता टेस्ट 2 रिपोर्ट येतात, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. पेशंटची टेस्ट जरी निगेटिव्ह आली, परंतु आमच्या आधी जे समुपदेशन झाले त्याच्यात त्यांचे आम्हाला हाय रिस्क बिहेवियर असेल तर एक विंडो पिरियड असा एक असतो HIV मध्ये की HIVचा विषाणू तर शरीरात आहे, परंतु अजून ती आपली जी अँटीजन इलायझा टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह येत नाही. तर असे फार थोडे असतात, परंतु त्यांची आम्ही पुन्हा टेस्टिंग करायला सांगतो. आता महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ते एकदा पॉझिटिव्ह आलं की आपण एका टेस्टवर कुठल्याही स्त्री, पुरुष किंवा बालकाला आपण घोषितच करत नाही. आपण त्यांची कन्फर्मेशन टेस्ट करूनच मग त्यांना सांगतो. तेव्हा तिला आपण हा धीर देतो की बाबा तुला हा HIV झालेला आहे, परंतु तिला एड्सची काही लक्षणं नसतात आणि आम्ही तुझ्यावर उपचार करू. आणि आता प्रत्येक गर्भवती स्त्री जेव्हा ती HIV पॉझिटिव्ह येते, तिचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग होतं. तिच्या सेक्शुअल पार्टनरला, मी आज नवराई म्हणत नाहीये कारण लिव्हिंग इन कपल्स असतात, ज्यांच्याशी तुमचे संबंध असतील त्यांना तुम्ही हे आपण कोविड कॉन्टॅक्ट म्हणतोय की नाही आता, की त्यांचं टेस्टिंग करावं लागतं, तसं जे सेक्शुअल कॉन्टॅक्ट असतील ह्या स्त्रियांचे त्यांनाही बोलून त्यांची आपण तपासणी करतो. आधीची मुलं असतील तर त्यांची पण आपण तपासणी करून देतो. आता इथे एक मला महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की 90% वर नवरा आणि बायको दोन्ही आम्हाला पॉझिटिव्ह मिळतात, परंतु प्रॉब्लेम होतो जेव्हा त्या 10% नवरा पॉझिटिव्ह आहे आणि बायको निगेटिव्ह आहे. तसे पेशंट माझ्याकडे नसतात, जास्त ART सेंटरला असतात. पण मी जे पाहिलं माझ्या जेच्या 20 वर्षाच्या अनुभवात की जेव्हा बाई HIV ग्रस्त असते आणि नवऱ्याचं रिपोर्ट निगेटिव्ह आलं की घरी खूप वादळ होतं. एकदम सासरची मंडळी आणि नवऱ्यापेक्षाही मी पाहिलं तर सासू सासरे वगैरे तिला एकदम बदचालीची आहे असं करून तिला ते अगदी घराबाहेर सुद्धा काढायला निघालेत आणि बायका निराश होऊन जातात. आणि ह्याच्या उलट मात्र आमच्या जेच्या ART सेंटरला असेही खूप होते की नवरे पॉझिटिव्ह होते आणि स्त्रिया निगेटिव्ह होत्या, पण त्या मात्र नवऱ्याची मरेपर्यंत काळजी वाहत होत्या. तर हा असा दुजाभा होत नाही, परंतु डिस्कॉर्डंट कपल हा एक फारच नाजूक होतो आणि आम्हाला मग तिला आणि तिच्या नवऱ्याला ते हाताळून की नवऱ्याला आम्ही निगेटिव्ह ठेवण्यासाठी ह्याच्या पुढे काय करायचं ते सांगू, परंतु आता त्या परिस्थितीत प्रेग्नंट बाईला त्रास झाला नाही पाहिजे कारण की आपल्या या टेस्टिंगमध्ये ते आली. आणि आता पॉझिटिव्ह आले की आपण नेहमीच आम्ही प्रेग्नंट बायकांच्या हिमोग्लोबिन वगैरे इतर चाचण्या आमच्या झालेल्याच असतात, परंतु एक नवीन टेस्ट म्हणजे CD4 काउंट हा आपल्याला HIVचा प्रादुर्भाव किती आहे हे क्वालिटेटिव्हली दाखवतं. क्वांटिटेटिव्ह म्हणजे PCR टेस्ट असते, त्याच्यामध्ये आपण व्हायरल लोड मोजतो, पण ती महाग आहे आणि प्रत्येक पेशंटला लगेचच व्हायरल लोड करायचं की नाही ते आमचे ART सेंटरवाले ठरवतात. त्यामुळे गर्भवती स्त्री पॉझिटिव्ह असली की आपण ART म्हणजे अँटी रिट्रोव्हायरल थेरपी, एड्समध्ये हे सगळे शॉर्ट फॉर्म आहेत,
त्यामुळे अँटी रिट्रोव्हायरल थेरपी सेंटर असतं ते जोडलेलंच असतं. आता म्हणजे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला तर दोन्ही असतंच आहे, गर्भवती स्त्रियांची तपासणी. आणि ART सेंटरला गेलो की लगेचच तिला त्रिसूत्री 3 ड्रग ही जी ट्रीटमेंट आहे म्हणजे औषध प्रणाली आहे ती ती आईला सुरू केली जाते. प्रणालीबद्दल आपण बोलणार आहोत आणखी डिटेलमध्ये. आपल्याला एक फोन येतोय जालन्याहून. रावसाहेब शिंदे आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. पॉझिटिव्ह व्यक्तीला टोचलेली सुई बाहेर काढल्यानंतर जंतू किती वेळ बाहेर हवेत राहू शकतात? हा शिंदे, तुमचा प्रश्न नक्कीच. हो. पुन्हा एकदा जरा प्रश्न नाही, विचारता? कळलाय मला. त्यांचं म्हणणं आहे की फोन कट झालेला आहे मॅडम, आपण त्याबद्दल उत्तर देणार आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. त्याच्यानंतर आपण बोलू त्यांच्याशी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एड्स जनजागृती महिना चालू आहे आणि त्यानिमित्ताने आहे आजचा आपला खास कार्यक्रम एड्स जनजागृतीचा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला एक फोन आला होता जालन्याहून ब्रेकला जाण्यापूर्वी रावसाहेब शिंदे यांचा, आणि त्यांनी असं आपल्याला विचारलं होतं की जर सुई बाहेर काढली, HIV लागलेली, रक्त लागलेली, तर किती वेळ तो जो विषाणू असतो तो टिकून राहू शकतो? सर, काय सांगाल तुम्ही याबद्दल? विषाणूची हा विषाणू बेसिकली रक्तामध्ये असतो, पण हवेचा संपर्क आल्यावर तो तसाच नष्ट होतो. हवेचा संपर्क कारण की याला पांढऱ्या पेशी लागतात. रक्त बाहेर असेल जरी सुईला, पण त्या हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन ते ड्राय अप होऊन जातं, तर पांढऱ्या पेशी तशाच मरून नष्ट होतात. ओके. आणि जरी ह्याला जोडून असं विचारते, जरी रक्त सांडलं असलं HIV पॉझिटिव्ह पेशंटचं, तरी त्यातूनही आपल्याला संपर्क होण्याची काही शक्यता असते, संसर्ग होण्याची? रक्तातून होतो, पण सब्जेक्ट टू तुमचा जो काही शरीराचा अवयव, हात म्हणजे जिथं स्पर्श होतो तिथं कुठेतरी ब्रीच म्हणजे आपण जखम वगैरे असेल तर हे सुई आपण जेव्हा म्हणतोय की दूषित सुई, कारण सुई डायरेक्टली जखम करते आणि रक्त जर असेल तर ते इन्फेक्शन लगेच होऊ शकतं. पण हवेमधून होणं किंवा डायरेक्टली रक्ताशी संपर्क आला तर होणं, तशी शक्यता फार कमी आहे. म्हणजे हा विषाणू जगण्यासाठी त्याला फ्लुइड, लिक्विड फॉर्म मध्ये, तर मिनिट ड्राय झालं, कोरडं झालं, म्हणजे डिलिव्हरी नंतर इतकं रक्त HIV ग्रस्त स्त्रीचं होतं, ते आम्ही सगळं पुसून साफ करतो, सोडियम हायपोक्लोराईडनी क्लीन करतो आणि त्याला ड्राय केलं की नंतर तुम्ही सेफली दुसऱ्या स्त्रीचं बाळंतपण करू शकता. ऑपरेशन थिएटरचं पण तसंच. त्यामुळे जे काही लिक्विड ऊज झालेलं असतं ऑपरेशनच्या वेळेस वगैरे, ते स्वच्छ पुसून त्याला हायपोक्लोराईडनी क्लीन करून ड्राय सरफेस झाला की त्याच्याकडनं आपल्याला धोका नाही. म्हणजे ते कोरडं होणं महत्त्वाचं आहे. सर, मगाशी जसं मॅडमनी व्हायरल लोड बद्दल सांगितलं, तर त्याबद्दल तुम्ही आणखी काय सांगाल? 2018 मध्येच भारत सरकारने व्हायरल लोड तपासणी ही फ्री ऑफ चार्ज म्हणजे मोफत आणली या प्रोग्राम मध्ये. आता दरवेळेस ही व्हायरल लोड तपासणी केली जात नाही. साधारण औषध सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर आपण ती व्हायरल लोड तपासणी करतो. आणि या औषध उपचाराचा नेमका रुग्णाला किती बेनिफिट होतोय, म्हणजे व्हायरल लोड सप्रेस होतोय की नाही होतोय हे मॉनिटर करून मग पुढची प्रणाली बदलायची की नाही बदलायची औषध प्रणाली, याचा विचार केला जातो. तर साधारण प्रायव्हेटमध्ये गेलं तर ही तपासणी 6-6.5 रुपयाला करून मिळते. पण आता भारत सरकारने ही मोफत या कार्यक्रमात आणलेली आहे. म्हणजे कोणत्याही शासकीय रुग्णालयात आपण गेलो तर ही तपासणी मोफत करून मिळू शकते. नक्की. मॅडम, मगाशी आपण गर्भवती महिलांबद्दल बोललो. जर एखाद्या महिलेला HIV टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर जेव्हा बाळ होतं, तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाळाला स्तनपान करायचं की नाही करायचं? नाही, त्याच्या आधी फक्त मी एवढं सांगेन की गर्भवती असताना तिला वेगळी काही एक 3 ड्रग ART सुरू होते आणि तिचं ते मॉनिटरिंग आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे की जसं दर महिन्याला ती माझ्याकडे तपासणीला येते, तर माझे समुपदेशक तिला अगदी पर्सनली हात धरून न्यायचे की ART सेंटर दुसऱ्या बिल्डिंगला होतं जेजेला, की ती तिथे पोहोचली पाहिजे. आणि मी जसं आयर्न कॅल्शियम दिलेलं आहे महिन्याभराचं, तसंच तिने जे TLE हे मिश्रण असलेली एकच गोळी देतो आम्ही, पण ती रोज तिने घेतली पाहिजे. त्यामुळे तिने हे महत्वाचं आहे की ART सेंटरमधनं व्यवस्थित त्रिसूत्री TLEचं औषध घेणं. नंतर येतं बाळंतपण. पुष्कळ लोकांना असं वाटतं की सिझेरियनच झालं पाहिजे, तर जेव्हा आपल्याकडे औषधं नव्हती तेव्हा आईचं व्हायरल लोड जास्त असायचं आणि आईकडून बाळाकडे ते जाण्याची शक्यता होती. पण आता आपण ही 3 औषधं त्यांना अगदी पहिल्यापासून देतोय, त्यामुळे आईचं व्हायरल लोड इतकं कमी आलेलं आहे की ती आता
बाळाला म्हणजे तिचं डिलिव्हरी आपण व्हजायनली करू शकतो, बरं. जी आई आणि बाळासाठी कधीही पण नैसर्गिक प्रसूती जास्त चांगली आहे, तीही आपण करू शकतो. आणि स्तनपानही आई आता निर्धास्तपणे बाळाला करू शकते. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण जेव्हा मी हा कार्यक्रम सुरू केला होता JJला 2000, तर आम्ही त्यांना समुपदेशन करायचो आणि आईला समजवायचो की थोडासा आपण चान्स आहे दुधात न यायचा, कारण तेव्हा आम्ही ही 3 औषधं वगैरे नव्हती पहिल्या काळात. तर मग तुला वरचं द्यायचं तर तू वरचं देऊ शकतेस, किंवा तू आई, आता आई इतकी भांबावून जायची, कन्फ्युज व्हायची, आणि जरी तिने कुठलाही निर्णय घेतला ना तरी तिला ते गिल्टी वाटायचं की मी दिलं नाही दूध, तर मी आई दूध दिलं नाही म्हणून बाळाला हा त्रास झाला, आणि दिलं तर त्यामुळे तर HIV होणार नाही. परंतु आज जेव्हापासून आईला आपण हे पूर्ण 9 महिने 3 औषधं देतोय, तर आई बाळाला दूध पाजू शकते. आणि 6 महिन्यापर्यंत, एरवी आपण म्हणतो वर्ष 2 वर्ष कितीही पाजा, पण HIV ग्रस्त माता असेल तर जन्मल्याबरोबर ताबडतोब एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग सुरू करायचं, वरचं काहीही द्यायचं नाही, आणि 6 महिन्यापर्यंत आईचं दूध द्यायचं. नंतर आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग वगैरे सुरू करतो. इथे एक महत्वाचं सांगायचंय, मिक्स फीडिंग हे फार धोकादायक. म्हणजे आधी काय करते आई, म्हणते मला वरचं दूध घेणार मी, आणि आम्ही ती डब्याचं दूध घ्यायला सुरू करते, बॉटल वगैरे, आणि त्याच्यानंतर ती स्वतःचं दूध देते. तर वरच्या दुधा हे का हानिकारक असतं, तर बाळाची जी आतडी असते ना ती आतमधनं वरच्या दुधाने सोलते, म्हणून तर त्याला हगवण होते, जुलाब होतात. आणि त्या परिस्थितीत तिने आपलं स्वतःचं दूध दिलं ज्याच्यात HIV व्हायरस थोडासा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिक्स फीडिंग अजिबात करायचं नाही, हे आम्ही स्त्रियांना सांगतो. एक तुमचा निर्णय आहे. आणि आता जेव्हापासून 3 ड्रग देतो आहे, तर स्तनपान त्या व्यवस्थित करतायत, आणि त्याच्यामुळे बाळाला काही धोका होणार नाही ह्याची आता आम्ही त्यांना खात्री देऊ शकतो. नक्कीच. पण त्यासाठी पूर्ण 9 महिने गर्भार जो काळ आहे तिथे औषधं घेणं खूप गरजेचं आहे. सर, आता नवीन औषध प्रणाली येते आणि भारतातही ती आलेली आहे, तर काय आहे ही नवीन औषध प्रणाली? जसं मॅडमने सांगितलं की TLE हे साधारण PPDCT प्रोग्राममध्ये आम्ही वापरत होतो. आता TLD म्हणजे याच्यामध्ये डॉलुटाग्राविर हे जे औषध द्रव्य आहे हे ड्रग रेजिस्टन्स बॅरियर चांगला आहे. आता बऱ्याच वेळी, कारण की लाईफ लॉंग औषधं आहेत, पेशंट औषधं मिस करतात आणि नंतर पुढे जाऊन 5-6 वर्षानंतर ह्या व्हायरसला म्युटेशन होऊन ते ड्रग रेजिस्टंट होतं. पण आता नॅकोने प्रणाली जी आणलेली आहे TLD ही एक इफेक्टिव्ह प्रणाली आहे. याच्यामध्ये डॉलुटाग्राविर जे औषध आहे त्याला चांगला ड्रग रेजिस्टन्स बॅरियर आहे. म्हणून मग आता हळूहळू जे काही पेशंट्स TLE वर आहेत, ZLN असे अनेक रेजिम्स आहेत या औषध प्रणालींमध्ये, ते साधारण 1.5 ते 2 वर्षामध्ये सगळ्या पेशंट्सना TLD या औषध उपचारावर आणायचं आहे. बरं, म्हणजे खूप चांगली या पद्धतीची औषध प्रणाली आज उपलब्ध आहे. इथे मी तुला एक सांगू इच्छिते, जसं TB मध्ये तुम्ही ऐकलं असेल ड्रग रेजिस्टन्स, MDR, XDR, तसंच आमच्या इथे पण पहिल्यांदा ART सेंटरला गेले की हे स्टँडर्ड आम्ही ती श्रुत्री चालू करतो. ती 85 सेंटर पूर्ण महाराष्ट्रात आहे, म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टला आहे, कुठे कुणाला जायची जरूर नाही. मात्र जर कुणाला रेजिस्टन्स निर्माण झाला तर मग सेकंड लाईन आणि थर्ड लाईन मात्र आपण मोठ्या सेंटरला, जसं JJ असेल, सायन, KM किंवा असं, त्या ठिकाणी येऊन एक तज्ञ समिती बसून, मग ती खूप महाग आहेत, पण ती सुद्धा मला सांगावंसं वाटतंय की सरकारने ती विनामूल्य सगळ्यांना दिलेली आहेत, सेकंड लाईन आणि इव्हन थर्ड लाईन सुद्धा. मात्र म्हणजे ते निकष बसत असले तर आपण ती सुद्धा त्यांना रेजिस्टन्स निर्माण झाल्यास देतो. आणि दुसरं म्हणजे TB आणि HIV को इन्फेक्शन. इथे एक मला सांगायचं आहे की तू विचारत होतीस ना कुणी, तर प्रत्येक TBच्या पेशंटला HIVची टेस्ट झालीच पाहिजे, आणि प्रत्येक HIVच्या पेशंटला TBची टेस्ट, कारण इम्युनोडेफिशियन्सी झाली की मोठा रोग म्हणजे TB. त्यामुळे आणि TB आणि HIV हे को इन्फेक्शन झालं की त्याच्यामध्ये आम्हाला बरंच काळजी घ्यावी लागते, कारण एवढी सगळी औषधं 3 TBची 3 HIVची एकत्र सुरू करता येत नाही. मग आधी TBचं सुरू करायचं, त्याला सेटल होऊ द्यायचं, मग HIV द्यायची. परंतु त्यांचं खूप जवळचं नातं आहे HIV आणि TB. आणि मग त्या टेस्ट करून घेणं म्हणजे कुठे आपण सगळीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मुळात लवकर डिटेक्ट होणं हे खूप गरजेचं आहे. सर, भारत सरकारचे हा जो उपक्रम आहे
एड्स नियंत्रणाचा, त्यामध्ये अनेक विभाग आहेत, हो. ज्यापैकी अनेक विभागांमध्ये तुम्ही स्वतः कार्यरत होता. हो. तर ही जी कार्यपद्धती असते ही साधारण कशी आहे? वेगळे कोणकोणते विभाग आहेत? याच्यामध्ये जसं अगोदर मी सांगितलं, एक विभाग आहे जो फक्त तपासणीशी निगडित असतो. दुसरा आहे तो काळजी, निगा आणि उपचाराशी निगडित आहे. तिसरा आहे जो मॅडमने सांगितलेलं की हाय रिस्क ग्रुप्स, म्हणजे वेश्या व्यवसाय करणे, म्हणजे इकडे या विभागाअंतर्गत जे काही NGOs काम करतात यांची देखरेख केली जाते आणि जे हाय रिस्क ग्रुपचे लोक आहेत त्यांना या कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर आमचा माहिती जनजागृतीचा विभाग येतो, IEC डिपार्टमेंट म्हणतो. आणि पाचवा आहे तो सांख्यिकी विभाग. हे पाचही विभागांचं एकजूट, म्हणजे तपासणीपासून पेशंट किती वर्ष त्याचा फॉलोअप चालू आहे नाही आहे. कारण बऱ्याच वेळा असंही लक्षात येतं की पेशंट ट्रीटमेंट घेताना मध्येच बंद करतात आणि केंद्राला रिपोर्ट करत नाही. मग त्यांना आम्ही लॉस्ट टू फॉलोअप केसेस म्हणतो. आमची जी काही यंत्रणा असेल, जिल्हा लेवलला आमचे जिल्हा एड्स नियंत्रण पथकं आहेत, त्यांच्या अंतर्गत NGOs आहेत, ब्लड बँक आहेत, जो कोणी आमचा उपलब्ध कर्मचारी असेल त्यांच्या माध्यमातून पेशंटची संमती घेऊन त्यांच्या घरापर्यंत आम्ही औषध देण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रयत्न हाच असतो की पेशंटने स्वतः येऊन औषध घेणं, जेणेकरून कमीत कमी डॉक्टरांनी ते पेशंटला बघणं गरजेचं आहे. कारण साईड इफेक्ट एक प्रामुख्याने कारण आहे की पेशंट बरेचसे मेडिसिन सोडतात. दुसरा आहे की संधिसाधू आजार, म्हणजे याच्यामध्ये TB एक आहे, बाकी दुसरे निमोनिया सारखे आजार आहेत, ते पण लवकर होऊ शकतात. मग जर पेशंट रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिला, महिन्यातून महिन्यात येत राहिला, तर ट्रीटमेंट पण व्यवस्थित दिली जाते आणि पेशंटचं मॉनिटरिंग हे चांगलं केलं जातं. पण जी काही यंत्रणा आहे NGOचे मार्फत असेल किंवा आमचे जे ICTC ARTच्या माध्यमातून, पहिले आम्ही प्रयत्न करतो की पेशंट्सला फोन करून त्यांना स्वतःहून सेंटरला येण्यासाठी कन्व्हिन्स करतो. अगदीच नाही जमलं तर त्यांची संमती घेऊन घरापर्यंत औषध पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, तुम्ही काय सांगाल? आता आपण म्हणतो की सगळं जग बदलतंय, म्हणजे आताची जी मुलं आहेत ती पिढी बदलतीये, जग बदलतंय, तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये HIV आपल्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर काय पावलं उचलली गेली पाहिजेत? मला वाटतं सरकारने आपल्या आखणी ही खूप वर्षाआधी सुरू केली. नाको म्हणजे आपली नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, त्यांचे NSCP 1, 2, 3 असे आपण छान कार्यक्रम राबवले. हे आखणी करतात, त्याची अंमलबजावणी करतात डॉक्टर्स आणि नर्सेस. त्यामुळे तू जे म्हणालीस 1300 HIV ग्रस्त महिलांची मी जेला प्राध्यापक विभाग प्रमुख असताना ती डिलिव्हरी झाली. हे एक टीम वर्क आहे. त्याच्यात माझे सगळे डॉक्टर, नर्सेस, आमच्या आयाबाई सगळ्यांनी साथ दिली तरच. मला आठवतंय पहिली HIVची केस करताना सगळ्यांच्या मनात इतकी भीती होती, आणि मॅडम हे काय प्रोजेक्ट घेतलंय, शहरातल्या अगदी दुसऱ्या मेडिकल कॉलेजच्या HIV ग्रस्त स्त्री आमच्याकडे येत होत्या, कारण त्यांना भीती वाटत होती. पण त्यांना एकदा जेव्हा दिसलं की आपण पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट PPE वापरलं तर डॉक्टर नर्सेसना काही इजा न होता आम्ही त्यांना मदत करू शकलो. तर ही अंमलबजावणी करण्याचंही काम चालू आहे. आता मला वाटतंय की जनजागृती मात्र सतत चालू राहिलीच पाहिजे, बिकॉज प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर जर आजार झालाच नाही तर पुढे हे सगळंच आपल्याला टाळता येईल. आणि त्यासाठी दूरदर्शनने जसा हा कार्यक्रम आखलेला आहे, अशा अनेक पद्धतीने आपल्याला समाजापर्यंत जाऊन की हा आजार होऊच देऊ नका, झाला तर लवकर येऊन तपासणी करा, आणि न लाजता न बुजता सरकारने आपल्याकडे खूप सोय केलेली आहे ती त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि कमीत कमी स्वतःला झालाय तर तो आपल्या बाळाला, आपल्या पत्नीला, आपल्या प्रेयसीला होऊ देऊ नका. नक्कीच, म्हणजे जनजागृती हा जो विषय आहे एड्सच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि कुठेतरी एक बुजलेपण आहे, जो संकोच आपल्याला वाटत असतो, तर तो दूर करून आपण जास्तीत जास्त प्रमाणात एक याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि जी नवीन येणारी पिढी आहे त्यांना देखील तशा प्रकारचं जे शिक्षण आहे किंवा समुपदेशन आहे ते दिलं पाहिजे. आज तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर खरं तर चर्चा झाली. त्याबद्दल आमची जी हॅलो सह्याद्रीची संपूर्ण टीम आहे त्याबद्दल मनापासून तुमच्या दोघांचेही आभार मानते. धन्यवाद. आणि दूरदर्शनचेही धन्यवाद की त्यांनी दरवर्षीसारखं यावर्षी पण डिसेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम आखून पुन्हा नवीन जे आपले श्रोते असतील त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला. नक्कीच दर्शक हो, आपल्यालाही हा विषय जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला असेल. असेच नवनवीन जे विषय आहेत ते घेऊन आम्ही येत राहू. पुढच्या कार्यक्रमात भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.